SNBT फाउंडेशन संचलित प्रेरणा व्यसन मुक्ती केंद्राच्या दुसऱ्या व्याख्यान दुहेरी चेहऱ्याचा मुखवटा, व्यसनातील मॅनिप्युलेशन, खोटे बोलणे आणि फसवणूक. आजचा विषय थोडा डेंजर आहे बरं का. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना कधी ना कधी ऑस्कर लेवलचा ॲक्टर बनवलं होतं. आज आपण आतल्या त्या नटसम्राटाचा पर्दाफाश करणार आहोत. आजचा विषय आहे व्यसनातील मॅनिप्युलेशन, म्हणजे खोटं बोलणं, टोपी घालणं आणि फसवणूक. चेहरे पे चेहरा लगा लेते हैं लोग, सच को झूठ के कफन में सुला देते हैं लोग. जब तलब लगती थी उस कड़वे घूंट की मेरे दोस्त, तो अपने ही घर को दाव पे लगा देते थे लोग. मित्रांनो, एक सत्य सांगू, बॉलिवूडमध्ये कथा लिहिणारे दिग्दर्शक जेवढं डोकं लावत नाही ना, तेवढं डोकं एक व्यसनी माणूस 2 पॅकची सोय करण्यासाठी लावतो. तुम्हीच आठवा तुमचे ते दिवस, खिशात जेव्हा पैसा नसायचा आणि आतून ती तलब उसळ्या मारायची, तेव्हा आपला मेंदू कसा सुपर कॉम्प्युटरसारखा चालायचा. बॉस समोर असला की आपला चेहरा एकदम सज्जन, आणि कारण काय, सर बायको खूप आजारी आहे, दवाखान्यात ॲडमिट करायचं आहे, ॲडव्हान्स पाहिजे. आणि घरी बायको समोर असली की अगं काय सांगू, बॉसने आज एवढं काम दिलं, डोकं पार सणकलंय, म्हणून मित्रांसोबत फक्त एकच घेतली. अरे काय ते टॅलेंट, एकाच दिवशी बॉसला उल्लू बनवलं आणि बायकोलाही. पण यात सगळ्यात जास्त कोण भरडलं जायचं माहिती आहे? बिचारी सासू. दारूच्या पैशांसाठी मित्रांना सांगून सांगून आपण जिवंत सासूला 3-3 वेळा मारलं. म्हणूनच मराठीत म्हण आहे ना, खाई त्याला खवय्ये. खोटं बोलून आपण प्यायचो, पण आतून कुठेतरी आपल्याला माहिती असायचं की आपण चुना लावतोय. एक गोष्ट सांगतो. एका गावात राजू नावाचा एक पोरगा होता, नशेत पार बुडालेला. एके दिवशी सकाळी त्याला जाम तलप आली, खिशात दमडी नाही, त्याने डोकं चालवलं. तो घरात गेला, डोळ्यात ग्लिसरीन लावल्यासारखे पाणी आणलं आणि आईला म्हणाला, आई, अरे माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे, रक्त वाहतंय, त्याला दवाखान्यात नेलं आहे, 500 रुपये दे तातडीने. आई बिचारी मायेच्या काळीजने तिने डब्यात लपून ठेवलेले किराणा भरण्यासाठी साठवलेले 500 रुपये काढले आणि पोराच्या हातात दिले. पोराने गाडी काढली आणि तो सरळ गेला कुठे? देशी दारूच्या गुत्त्यावर. तिथे जाऊन त्यांनी क्वार्टर मारली, चकना खाल्ला आणि उरलेले पैसे खिशात ठेवून 2 तासांनी घरी आला. घरी आल्यावर आईने भीतीने विचारलं, अरे कसा आहे तुझा मित्र? राजू एकदम गंभीर चेहरा करून म्हणाला, आई देव पावला, थोडक्यात वाचला बिचारा. ही गोष्ट राजूची नाही आहे, ही गोष्ट इथे बसलेल्या प्रत्येकाची आहे. तो मित्र कधी अस्तित्वात नव्हताच, अस्तित्वात होती ती फक्त आपली नशा. हिंदीत म्हणतात ना, झूठ की बुनियाद पर खडे रिश्ते हवा के एक झोके से टूट जाते हैं. त्या आईला वाटलं माझा पोरगा मित्राचा जीव वाचवायला गेला, पण तिला कुठे माहिती होतं की तिचा पोरगा स्वतःचा जीव जाळायला गेला. मॅनिप्युलेशन म्हणजे काय? समोरच्याच्या भावनांशी खेळणं. आपण बाटलीला नाही हो प्यालो, आपण आपल्या माणसांचा विश्वासाला, त्यांच्या अश्रूंना आणि त्यांच्या प्रेमाला पिऊन संपवलंय. इमोशनल ब्लॅकमेल. व्यसनात असताना आपण फक्त खोटं नाही बोललो, आपण घरच्यांना गॅसलाईट केलं. जेव्हा बायको खिशातून दारूची पावती काढायची, तेव्हा आपण काय म्हणायचो? तू माझ्यावर संशय घेतेस, तू मला कटकट करतेस, म्हणून तर मी पितो. म्हणजे चोरी आपण करायची आणि वरून शिरजोरी आपलीच. उलटा चोर कोतवाल को डाटे. आपण आपल्या चुकीचं खापर दुसऱ्याच्या माथीवर फोडण्यात PhD केली होती. माझा धंदा बुडाला म्हणून मी पितो,
माझा ब्रेकअप झाला म्हणून मी पितो, मला टेन्शन आहे म्हणून मी पितो. हे सगळे डायलॉग होते. हे सगळं मॅनिप्युलेशन होतं. आपण आपल्या व्यसनाला लपवण्यासाठी या खोट्या कारणांची ढाल बनवत होतो. आणि या सगळ्यात आपल्या आईवडिलांचे, बायको मुलांचे चेहरे कसे निस्तेज झाले, त्यांच्या डोळ्यातील चमक कशी गेली, हे आपल्या नशेतल्या डोळ्यांना कधी दिसलंच नाही. जिंदगी के राहों में हम ऐसे भटके, अपनों को ही दे दिया धोखे के झटके, शीशा भी शर्मा जाए हमारी फितरत से, झूठ के बाजार में हम ऐसे थे लटके. पण आता सायकोलॉजिकल सत्य समजून घ्या. तुम्ही मुद्दाम वाईट नव्हतात, तुमच्यातला माणूस वाईट नव्हता, तर तो आजार, ते डिसीज ऑफ ॲडिक्शन तुमच्याकडून हे करून घेत होतं. जेव्हा शरीराला डोपामाइनची सवय लागते तेव्हा मेंदू जगण्याची एकच पद्धत शोधतो. मला माझी नशा पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा. व्यसनाने तुमचा कब्जा केला होता आणि तुम्ही त्या व्यसनाचे कठपुतली बनला होता. तुमच्या मेंदूकडून हायजॅक झालेली ती परिस्थिती होती. पण मित्रांनो, आता तुम्ही प्रेरणामध्ये आहात. आता तो काळ संपला. आता तो मुखवटा फाडून फेकून द्यायची वेळ आली आहे. तुम्ही इथे आलात, नशा थांबली, ही खूप चांगलं झालं. पण जोपर्यंत तुमचं खोटं बोलण्याची प्रवृत्ती जात नाही, तोपर्यंत खरी रिकव्हरी सुरू होणार नाही. खोटं बोलण्यासाठी खूप बुद्धी लागते हो. कोणतं खोटं कोणाला सांगितलं हे लक्षात ठेवावं लागतं. पण खरं बोलण्यासाठी बुद्धी लागत नाही, धाडस लागतं. आज स्वतःशीच एक प्रॉमिस करा, आजपासून मी माझ्या लोकांशी खोटं बोलणार नाही. जर चूक झाली असेल तर छाती ठोकपणे कबूल करा, होय मी चुकलोय. जर राग आला असेल तर सांगा, मला राग आलाय. पण आता भावना लपवण्यासाठी खोटारडेपणाचा आधार घेऊ नका. तुमचा गेलेला पैसा परत मिळवता येईल, गेलेली नोकरी दुसरी मिळेल, पण एकदा गेलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण आहे. आणि तो विश्वास मिळवण्याची सुरुवात सत्यापासून होते. एक नवीन सुरुवात करा. SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा केंद्रातून बाहेर पडताना एक स्वच्छ चरित्राचा आणि सत्याची कास धरणारा माणूस म्हणून बाहेर पडा. झूठ की रफ्तार कितनी भी तेज क्यों ना हो, मंजिल तक हमेशा सच ही पहुंचता है. आज रात्री झोपताना स्वतःला आरशात बघा आणि त्या आरशातल्या माणसाला सांगा, मित्रा, खूप नाटक केलं आपण, खूप खोटं बोललो, पण आता बस, आता रिअल लाईफ जगायची आहे, रील नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.